शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात आणि विशेषतः धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 26.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी 27 फूट 9 इंचावर आली असून 19 बंधारे पाण्याखाली आहेत। रविवारी रात्रभर पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या। त्या तुलनेत आज पावसाचा जोर कमी झाला, तर मंगळवार आणि बुधवारी कोल्हापूर जिल्ह्याला ग्रीन अलर्ट आणि त्या पुढील 2 दिवस येलो अलर्ट आहे। हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटी झाली आणि निसर्गानं आपलं रौद्र रूप दाखवून दिलंय। दुसरीकडे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचे ढग दाटून आलेत। गेल्या 4 दिवसात कोल्हापुरात तुरळक ते मध्यम पाऊस पडतोय। शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक आहे, तर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्यानं धरणांसह नद्यांची पाणी पातळी पुन्हा एकदा वाढली आहे। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 26.6 मिलीमीटर पाऊस नोंद झालाय। राधानगरी धरणात 73% पाणीसाठा असून आज संध्याकाळी पंचगंगा नदीची पाणी पातळी 27 फूट 9 इंचांवर गेली आहे। आज दिवसभर ढगाळ हवामानासह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या। एखादी मुसळधार सर पडल्यानंतर 2 तास पाऊस विश्रांती घेतोय। पुढील 2 दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर आणखी कमी होण्याची चिन्ह आहेत, तर त्यानंतरचे 2 दिवस कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय। गेल्या 4 दिवसातील पावसामुळे शेती कामांना वेग आला असून पेरणीची कामं जवळपास संपली आहेत। जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा मुसळधार पावसाचा असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे। त्यामुळे यंदा 15 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील सर्व धरणं भरतील असा अंदाज आहे।